डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा न नोंदवल्यानं रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात बाचाबाची। पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, रोहित पवारांचा आरोप। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई, तर 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। 28 तारखेला अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीच डीजीसीएनं दिलेल्या अहवालातनं व्हीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। तर 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएनं दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीमध्ये 4 नावांसंदर्भात चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होण्याची शक्यता। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तर राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावांची चर्चा।